आज आपण पाहणार आहोत हॉटेलसारखे गोबी मंचुरियन घरच्या घरी कसे बनवायचे। नमस्कार, भाग्यश्रीज कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात पहिल्यांदा गोबीला आपल्याला 5 मिनिट शिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी मी इथे पॅनमध्ये पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे छोटे जे गोबी कट करून ठेवले होते ते टाकून घेते। गोबीला आपण याच्यासाठी शिजवून घेणार आहोत, त्याच्यामध्ये जो कच्चा वास असतो तो आपल्या गोबी मंचुरियनमध्ये येऊ नये आणि ते एकदम खमंग लागावेत। तर इथे मी सर्व टाकून घेतलेलं आहे। असं चमच्याच्या साहाय्याने एकदा हलवून घ्यायचं। तर इथे 5 मिनिट मी शिजवून घेते, तर झाकण ठेवण्याची गरज नाही आहे। आता गॅस बंद करून आपण हे सर्व काढून घेणार आहोत। तर इथे मी दुसऱ्या भांड्यामध्ये हे काढून घेते। आता हे तळून घ्यायचे आहे थंड करून, त्यासाठी आपण एक मिश्रण बनवणार आहोत। तर आता हे मिश्रण बनवून घेऊयात। त्यासाठी मी इथे 2 चमचे मैदा टाकलेला आहे, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये लाल तिखट मी अर्धा चमचा, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता थोडं पाणी टाकून आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत। यामध्ये मी आणखी अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे, त्यामुळे काय होतं आपले मंचुरियन एकदम क्रिस्पी होतात। तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता, अशी कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे। आता याच्यामध्ये जे थंड करून ठेवलेले आपण गोबी होते ते टाकून घेते। तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब बटनवर क्लिक करावे लागेल आणि त्याचबरोबर साईडला जे बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा। त्यामुळे काय होईल, मी ज्यावेळेस नवीन रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील। आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, तर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे। तर मी आधीच कढईमध्ये तेल तापायला ठेवले होते, याच्यामध्ये हे गोबीचे एक तुकडे मी टाकून घेते। तर हे पूर्ण टाकून घ्यायचे आणि आता आपल्याला हे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत। तर थोडं मध्ये हलवत, कारण की खाली आपल्या कढईला हे चिकटवू नये म्हणून मी थोडं हलवून घेते। साधारण 2 ते 3 मिनिटांमध्ये एकदम क्रिस्पी असे तळून होतात। तर मध्ये असं थोडं हलवत राहायचं, त्यामुळे काय होतं ते कढईला पण चिकटत नाही आणि एकदम सर्व बाजूंनी व्यवस्थित तळले जातात। आता याचा कलर पण बदलायला लागला आहे आणि तुम्ही पाहू शकता एकदम असे क्रिस्पी तळून झालेले आहेत। तर आता हे सर्व मी काढून घेते। तर व्यवस्थित आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत। असेच मी बाकीचे राहिलेले गोबी पण तळून घेते। आता इथे पॅनमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये बारीक चिरलेला लसूण टाकलेला आहे। लसणामुळे काय होतं एकदम छान फ्लेवर येतो। आता याच्यामध्ये मी 3 ते 4 मधून कट केलेल्या हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे, त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं। आता याच्यामध्ये बारीक चिरलेला 1 कांदा टाकलेला आहे। आता कांदा आपल्याला गोल्डन कलर येऊपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर साधारण 2 मिनिट हे परतून घ्यायचा। इथे पाहू शकता आपला कांद्याचा कलर पण बदललेला आहे। आता याच्यामध्ये मी कांद्याची पात बारीक कट करून टाकलेली आहे। कांद्याच्या पातीमुळं एकदम खमंग अशी चव लागते। इथे आपली पात पण परतलेली आहे। आता याच्यामध्ये मी 1 चमचा व्हिनेगर टाकलेला आहे, अर्धा चमचा ग्रीन चिली सॉस टाकलेला आहे, 1 चमचा रेड चिली सॉस टाकला आहे आणि 1 चमचा सोया सॉस टाकलेला आहे। तर तुम्ही हे सॉसचं प्रमाण कमी जास्त करू शकता। ते व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे पातळ होण्यासाठी मी इथे कॉर्नफ्लॉवर 1 ते 1.5 चमचा पाण्यामध्ये मिक्स करून टाकले। आता हे मिक्स करून घेऊयात। यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि ते पण चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, ते पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मिक्स झालेलं आहे, तर आपण जे तळून ठेवलेला गोबी होता आता हे टाकून घेऊयात। तर आपल्या गोबीला व्यवस्थित असा सर्व मसाला लागला पाहिजे, त्यामुळे 1 ते 2 मिनिट चांगलं त्याला हलवून घ्यायचं। तिथे पाहू शकता तुम्ही आपला गोबी व्यवस्थित असा मसाला लागलेला आहे। हे गोबी मंचुरियन खायला एकदम खमंग लागतात। तर एकदा नक्की करून पहा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।